जय महाकाली सर्वांना. आपण जेव्हा मंत्र साधना करत असतो तेव्हा विशिष्ट प्रकारे आपल्याला मंत्र साधना करताना आसनवर बसायचे असते, विशिष्ट प्रकारचे आसनामध्ये बसायचे असतं. त्याचबरोबर मंत्र साधना करताना आपला एखादा मंत्र आपल्याला सिद्ध करण्यासाठी आसन, माळ आणि मंत्र ह्या तिन्ही गोष्टीची आवश्यकता असते. त्याचं ज्ञान आपल्याला असणं अत्यंत गरजेचं असतं. त्याचबरोबर सर्वात प्रथम म्हणजे बघा, जो आपण मंत्र उच्चारण करतो त्याचे 3 प्रकार असतात. मंत्र म्हणण्याचे 3 प्रकार आहेत. तर सर्वात प्रथम प्रकार असतो तो म्हणजे मानसिक, दुसरा प्रकार आहे तो उपांशु आणि तिसरा आहे तो वाचिक पद्धतीचा मंत्र साधना असते. आता जे बिगिनर आहेत त्यांनी उपांशु पद्धतीनेच मंत्र साधना करावी. उपांशु म्हणजे काय? ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. म्हणजे आपले जे लिप्स आहेत ते फक्त त्याच्यापुरतच आपलं बबलिंग होईल, ते मंत्र आपल्या कानाला पोहोचतील एवढ्या आवाजामध्ये आपण म्हणायचं आहे. त्याला उपांशु असे म्हणतात. आणि जे मानसिक आहे तर ते मानसिक, तुम्ही जर बिगनर आहात, तुमच्यामध्ये भरपूर प्रकारची निगेटिव्हिटी असेल, तुमच्या आसपास भरपूर प्रकार नकारात्मक असेल, नकारात्मक ऊर्जा शक्ती असेल, तर तुम्ही मानसिक पद्धतीचा जप करू शकत नाही. कारण तुम्हाला ते सतत तुम्हाला विचार येऊ लागतात की मी बरोबर म्हणालोय का, मी बरोबर म्हणालोय का, मंत्र व्यवस्थित उच्चारण झालाय का. कारण तुम्ही मनामध्ये मानसिक पद्धतीचा जप करताय. उदाहरणार्थ तुम्ही ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय जरी व्यवस्थित उच्चारण करून म्हणत असाल तरी देखील तुमच्या विचारामध्ये, डोक्यामध्ये तेच येत राहतं की मी हे बरोबर बोलतोय का, बरोबर बोलतोय का. कारण तुमच्या अवतीभोवती तेवढ्या प्रकारामध्ये जास्त प्रमाणामध्ये निगेटिव्हिटी असते. म्हणून सर्वात प्रथम तुम्हाला मंत्र साधना करायची आहे तर उपांशु पद्धतीमध्येच मंत्र जाप करायचा आहे, जे की फक्त आणि फक्त तुम्हालाच ऐकू येईल एवढ्या आवाजामध्ये तुम्हाला बोलायचं आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय अशा प्रकारे. आणि जर तुम्ही खूप म्हणजे जास्त आध्यात्मिकाच्या पुढच्या टप्प्यात गेलेला आहात की हा तुम्ही आता मानसिक देखील करू शकता आहात जप, तर तुम्ही नंतर वाचिक पद्धतीमध्ये अवश्य करू शकता. कारण की वाचिक पद्धतीमध्ये मोठ्याने आपण जेव्हा मंत्र म्हणतो तेव्हा आपल्या आजूबाजू भोवती जे काही निगेटिव्ह ऊर्जा शक्ती असते ती आपल्यावरती म्हणजे आपल्यावरती हावी होण्याचा ते प्रयत्न करत असतात. परंतु आपल्यामध्ये एवढी एनर्जी लेवल हाय होते ना की ते आपल्यावरती प्रयत्न करून देखील हावी होऊ शकत नाही.